तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 24व्या हप्त्याचं वितरण आता जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि 25व्या हप्त्या वितरणाच्या अपडेटची आता लाडक्या बहिणी वाट पाहत आहे। पण ज्या लाडक्या बहिणींना अजून 24वा हप्ता आला नसेल अशा महिलांनी हप्ता येण्यासाठी काय करावे असे प्रश्न आता लाडक्या बहिणी विचारत आहे। जवळपास 80-90% महिलांना पैसे मिळाले, पण अजूनही 10% महिला या कोणत्या ना कोणत्या कारणाने अपात्र करण्यात आलेल्या आहेत। तर त्यापैकी प्रमुख जे कारण असणार आहे ते असणार आहे तुमचं केवायसी न करणे किंवा केवायसी दुरुस्ती न करणे, हे सर्वात महत्त्वाचं कारण असणार आहे। आणि त्यानंतर तुम्ही जर काही निकषाचं उल्लंघन केलं असेल तर हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण असणार आहे। म्हणजे तुम्ही जर चारचाकी वाहन घेतलं असेल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर लागलं असेल, त्याचसोबत तुमचं उत्पन्न वाढलेलं असेल किंवा कुणाच्या कुटुंबात कुणी इन्कम टॅक्स भरला असेल तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही। पात्र असून जर तुम्हाला हप्ता येत नसेल तर अशा महिलांनी काय करावे, तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँकेचं स्टेटस चेक करून पहा। तुम्ही बँकेची ई-केवायसी केली का ते पहा। तुमचं आधार सीडिंग आहे का, आधार बँकेशी लिंक आहे का ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे। तुमचं जर आधार बँकेशी लिंक नसेल तर तुमचे पैसे हे वापस जात असतात। काही महिलांनी अजून पैसे आले जरी असतील तरी सुद्धा त्यांनी चेक करून पाहिलेलं नाही, कारण त्यांच्या मोबाईलवर मेसेज येत नसतो। तर लाडक्यांनो, तुम्ही स्वतः जाऊन बँकेत एकदा चेक करून घ्या, शक्यतोवर तुमचे पैसे हे आलेले असतील। आणि एवढं करून जर तुमच्या काही प्रश्न सुटले नसतील तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही जवळच्या महिला व बालकल्याण विभागात जाऊन तेथे तुम्ही तुमची समस्या ही मांडू शकता, तुमचे प्रश्न मांडू शकता, तुमच्या तक्रारी तिथे घेतल्या जाईल आणि तुमच्या सर्व प्रश्नांचं निवारण तिथे होऊ शकते। त्यामुळे लाडक्यांनो, तुम्हाला जर पात्र असून हप्ता आला नसेल तर निश्चितच तुम्ही जवळच्याच महिला व बालकल्याण विभागात जाऊन तुमची समस्या सोडवू शकता, तुमची तक्रार तुम्ही तिथे मांडू शकता। तर लाडक्यांनो, सध्या तरी ई केवायसी संदर्भात कसलीही अपडेट आलेली नसून लवकरच केवायसी संदर्भात अपडेट येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे। आता 25वा हप्ता हा कुणाला मिळणार हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे, कारण 23वा हप्ता ज्या महिलांना मिळाला होता त्यातल्या जवळपास 10 लाख महिलांना 24वा हप्ता हा मिळाला नाही। त्याचसोबत आता ज्या महिलांना 24वा हप्ता मिळाला यातल्या काही महिला 25व्या हप्त्यासाठी अपात्र होते काय, या संदर्भातली माहिती आम्ही वरिष्ठांकडून घेतच आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।